तुरलत आलेलो आहे आम्ही आता. हे श्री गणेश स्वयंभू मंदिर हरेकरवाडीतला फेमस आहे, हायवेच्या बाजूलाच एक. आपला श्री भैरी भवानी मातेचा भव्य त्रिवार्षिक गोंधळ, कांबले भावकीचा गोंधळ आहे. त्याच्यासाठीच आम्ही पण मुंबईवर आता बिना ब्रेकचं जायचं बोलते. आता नाही थांबायचा. तीच बोलते, है ना? चॅलेंज द्यायला तुम्हाला. आता नाही थांब. थांबलोय, पुढे थांबायचं नाही एकदम आता सावली भेटली नाही धावायचं. नाही, ठावली भेटली तरी पण नाही. नाही थांबायचं. हे बघा, हे आपले गोंधळाच्या सर्व डेकोरेशन इथपासूनच केलं आहे. अरे समोरच्या घरी आलेलो. हा अक्षरा, तुझं घर आहे? तर तुरलत आलेलो आहे आम्ही आता. हे श्री गणेश स्वयंभू मंदिर हरेकरवाडीतला फेमस आहे, हायवेच्या बाजूलाच एकदम. तिथून आता आपल्याला जायचं आहे. मेन जी तुरल आहे बाजारपेठ ती पुढं आहे, आणि चिपळूणपासून इथपर्यंत रस्ता एवढा चकाचक आहे ना, एकदम बघण्यासारखा एकदम. म्हणजे कॉन्क्रीट एकदम कडक केलेलं आहे, पण रस्त्याची लेवल एकदम बकवास. पूर्ण वर खाली आहे, पण रस्ता चकाचक आहे एकदम. मुंबईसारखा आहे. हा, मुंबईसारख्या रस्त्यावर घाण नाही, कारण इकडे एवढा पब्लिक नाही आहे ना. जेजा आपले पुढं बसले आहे. वा, चष्मा पण लावलाय सर्वांनी लावलाय. दाखव. सर्वांनी चष्मे लावले. आता आम्ही पोहोचलोय तुरलत. हा, एकदम बरोबर तुरलत आलेलो आहे. कुठं आहे? आता तुरलत आलेलो आहे बरोबर. इथून आपल्याला आता धामापूरच्या वरती जायचं आहे, धामापूर रस्त्याला, आहे ना अक्षरा? आणि आपला बॅनर दाखव. हा बघ, दिसतंय ना? हा आपला श्री भैरी भवानी मातेचा भव्य त्रिवार्षिक गोंधळ, कांबले भावकीचा गोंधळ आहे. त्याच्यासाठीच आम्ही पण मुंबईवरून आलेलो आहे. आणि चंद्रकांतजी गुणाजी कांबळे यांच्या निवासस्थानी धामापूर भुसेवाडी. तर आता चला आपण जाऊया वरती. भुसेवाडी आता आपला रस्ता लागला हा भुसेवाडीचा, म्हणजे भुसेवाडीचा नाही, धामापूरचा. आणि धामापुरात आहे भुसेवाडी. इकडे आपल्याला जायचं आहे. आणि मी माझी सासरवाडी पण आणि आपलं देवघर पण तिकडेच आहे, दोन्ही आहे. आणि लिजाच्या मामाचं पण गाव, श्राव्याच्या मामाचं पण गाव, आणि अक्षराचं माहेर घर असत ना. आणि काजूचा घमघमाट येतो, वासा सुटलाय ना काजूंच्या बियांचा, मोहर आले. हा 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 हा, 4 गाव देत रे काजूचे भाजीला. खायला तर भेटू देत रे जिजा. हो, चिपळूणला बाजारपेठेत विकायला आहेत, पण इकडं नाही आहेत म्हणतात. इकडे पण बिया लागलेल्या नाही आहेत, फक्त मोहर आहेत ना साव्या. एवढे काजू दिसत आहेत.
मे महिन्यात उठतील बा. मग पालखीला यायचं तेव्हा नाही हा तेव्हा पण भेटतील ना. हा. आई येणार आहे आपली तेव्हा घेऊन येईलच ना काजू. कुठले असतील ते घेऊन ये. नाही बोलले आहे चांगले जून झालेले आहेत तेवढे आणतो तुम्हाला. हा. म्हणजे नवाल तरी करा. रणगाडा आला रणगाडा रस्त्याची लेवल करणार. सावली थांबूया ना इथं वर झाडाखाली मस्तपैकी पाणी प्यायला आपण थांबायचं आहे वरती. वर सावली आली की थांबूया. काय हो जे शेती करतात त्यांनी कौलाला तोडला नाही. ही हरेकरवाडी आहे ना. कुठली वाडी आली सुर्वेवाडी आली. हे नवीन घर झालं आता हे बघितलं. अच्छा ही सुर्वेवाडी आली. फणसाचं पण काजूच्या इकडे जास्त नाही. हा रे सुवरेवाडी काय सुवरेवाडी. आणि आता आपण आहे ना सावलीत मस्तपैकी थांबूया. फक्त सावली येऊ दे आहे ना जिजा. काय हा. सावली येतच नाही तर आता येईल सावली बघ काजूची झाडं वगैरे आहेत. हा, तिथे पण भेटेल. मोहर भरपूर आहेत पण काय काजू धरले दुसरले. तिथे सावली आहे. पण रस्ता अरुंद आहे ना. कुठं आहे नाही काजू कुठे आहेत. मोहर आले आहेत काजू नाही आले अजून. काजूचं झाड तर आता आपल्याला ते बघा पप्पा. अजून लांब जायचं आहे. हा काजू कुठं आहे. ते बघा. हां 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 काजू दिसले रे. आहेत, आहेत. आपण तिकडे वर मामांच्या काजूत बघूया ना. हां आता आपल्याला अर्ध्यात आलेलो आणि ताण लागली जरा म्हणून ब्रेक. आणि थोडा ब्रेक घेतलाय. आणि श्राव्या तर ऊन नाही लागत आहे. चष्मा लाव तुझा म्हणजे डोळ्यात कचरा नाही जात. चौघांचे पण चष्मे आहेत. हां हा. हां चौघांनी पण चष्मे आणलेले आहेत. आणि आता आपल्याला पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. धामापूरपर्यंत पोचायचं आहे लवकरात लवकर आहे ना. एक चॅलेंज ठेवला. आपली ही गाडी आहे डाकऱ्यांची. ही गाडी घेऊन आपल्याला श्री स्वामी समर्थ चला निघायचं आहे आता इथून. इथे थोडा ब्रेक घेतलेला. असं उठायचं नाही बसून राहायचं आहे. कुठं कुठे बोलते आता बिना ब्रेकचं जायचं बोलते. आता आता नाही थांबायचा. तीच बोलते आहे ना? चॅलेंज द्यायला तुम्हाला. आता नाही थांब. थांबलोय पुढे धावायचं नाही नाही एकदम आता सावली भेटली राय धावायचं नाही. ठावली भेटली तरी पण नाही. नाही थांबायचं अजिबात. सावली असली चॅलेंज तुम्हाला दिला नाही तिला. अरे मला चॅलेंज दिलेला आहेस पाय तू. नको ठेवू. गरम येते एकदम. ठीक आहे. चटका बसेल. पप्पाला चॅलेंज दिलास तू. पप्पानं चॅलेंज. नाही सगळे झाले. आता जिजाने आम्हाला चॅलेंज दिलंय. किती पण ऊन लागलं तरी नाही थांबायचं आहे. हां जायचं आहे म्हणजे जायचं आहे कुठंच थांबायचं नाही. हेल्मेट Direct घरात हेल्मेट चांगलं दिसतंय काय. घरात घुसायचंय. हां डायरेक्ट घरातच घुसायचं आता कुठंच अजिबात नाही. नॉन स्टॉप. ओके येस. चलो निघूया. लेट्स गो. बाय बाय. याच रस्त्याला मावळंग्यात आलेला मावळंगे कवलीवाडी.
जिजाला मजा वाटते नुसती हॉर्न वाजवते. जिजा आता आपण पोहोचवतो कुठं पिरावर ना. शिवधामापूर शिवधामापूर मामाच्या गावाला. आता आला पीर हे बाबू पीर धामापूर आला. पहिला म्हणजे आता शिवधामापूर झाला. हे बघा आपल्या गोंधळाच्या सर्व डेकोरेशन इथपासूनच केलं आहे. लय भारी एकदम. रात्री जायला लागेल. आणि मामाच्या गावी आलेलो. हो नमस्कार. मामाच्या गावी आलेलो जिजाच्या. मी मामाच्या हा घाला 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 कुठं घाला ऐका बापरे मग पकडा चालू आहे. बापरे मामाच्या गावाला आलेलो. लांब थांब. बाहेरच थांब. का आरती करायची आरती आरती करायची काय माहित. थांब बघ. थांब बाबू थांब बाबू बाबू थांब जरा. आम्ही तुझ्या नाव का तिकडे गेला याची हालत पागल खोटं वाटतंय. चल आई अरे. आई सगळं नाही अरे समोरच्या घरी आलेलो. हा अक्षरा तुझं घर आहे. नाही माझं तुझं घर आहे वा माझं भागीरथी निवास. धामापुरात पोचलोय अक्षराच्या घरी. माझ्या सासरवाडी श्राव्याच्या मामाच्या घरी आणि जिजाच्या मामाच्या घरी. आणि आत कोण आहे इकडे कांड्याचोर. हा रे कोण. अरे काय रे बाबू येलो. अरे आलायस तुमचा पत्त्या तू सकाळी झाला 10च्या गाडीन चिपळूणात ना. अरे समोरचा देव बाप्पा बघूया. वा चला जिजा आलेलो ना शिवधामापुरात. अरे मस्त आहे. किचन एकदम सजवला नाही आता. हा हा किचनला पण पंखा आहे तुमच्या. आईला काय लादी चमकते. लादी चमकते निश्चित रे बबलू. बेडरूम आहे. वा हा दुसरा बेडरूम आणि पाकची पडवी. आणि मागं आपला गोंधळ आहे का भावकीचा त्याचा आवाज येतो बघा. ही मागची पडवी आहे. कसं आहे जिजा मस्त घर आहे ना मामाचं. साडेनऊला आली ना ती इकडे मुंबईला पण लेट गेली. ते नंतर मग त्या घरी गेले नंतर ताई इकडं तू मला गप्पा मारले नाही मग डायरेक्ट नाश्ता केलेला इकडं आलेलो डायरेक्ट. किती वाजता निघाला घरातून 11:30 नंतर ताई हा काय आम्ही घड्याला का बघितलेलंच नाही. 11:30 नंतर ओटसूट निघा पटापट. बाबाजी तू नाश्ता करायला आणि नाश्ता करून गेला नाश्ता करायला आम्ही बुवांच्या हॉटेलला गेलेलो. हा आय ग
मित्रांनो धामापुरात शिवधामापुरात पोचलेलो आहे आता. आणि आज रात्री आमचा गोंधळ आहे कांबळे भावकीचा. आणि त्या गोंधळासाठी आलेलो आहे मुंबईवरून. जनशताब्दीने चिपळूणात आलो. तिथून मग 2 व्हीलरने आम्ही चौघं इकडं आलेलो आहे. तर ताण पण लागलेले आहे भयंकर, ऊन पण आहे. आणि हे समोरचं गार्डन बघूया कसं झालं आहे आता. मस्त वाटतं एकदम भारी. तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ नक्की बघा. कांबळे भावकीचा गोंधळ आहे. संपूर्ण व्हिडिओ मी टाकणार आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.